गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आपण इंग्लिश विषयाची क्वेश्चन बँक सोडवत आहोत आणि ह्या सिरीज मधील हे दुसरे लेक्चर आहे. सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की हा पॅसेज व्यवस्थित समजून घ्या, त्याची प्रश्न आणि उत्तरे लिहून घ्या, त्यामुळे तुमचा सराव होईल व परीक्षेत जास्त मार्क मिळविणे सोपे होईल. हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा व पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थ्यांनो, हा पॅसेज ऑन सेइंग प्लीज बाय एजी गार्डिनर या लेसन मधून घेतला आहे. हा संपूर्ण व्हिडिओ मराठीतून माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. हा लेसन संपूर्णपणे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. तर सुरू करूया आपला हा पॅसेज. तर पॅसेजमध्ये काय आहे विद्यार्थ्यांनो, की एका यंग लिफ्टमॅनने एका यात्रीला लिफ्टच्या बाहेर फेकून दिले. का? तर एका अतिशय क्षुल्लक कारणातून. तो जो यात्री आहे त्याला प्लीज म्हणाला नाही आणि त्याच्या या गुन्ह्याबद्दल त्याला शिक्षाही होते. या लेसनमध्ये एजी गार्डिनरने समाजात कसे वागावे यावर दूरवर घेऊन जाणारी एक टिप्पणी केली आहे. लेखक सांगतो की तुम्ही समाजात वावरताना कर्टसी, पोलाइटनेस दाखवा, सॉरी, थँक्यू, वेलकम अशा शब्दांचा वापर करा. त्यामुळे समाजामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण तयार होईल. एखादा तुमच्याशी उद्धट वागला म्हणून त्याच्यावर तुम्ही हात साफ करू नका. सर्वांशी अदबीने वागा. The young liftman in a city office who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. शहरातील एका कार्यालयात एका युवा लिफ्ट वाहकाने एका यात्रीला लिफ्टमधून बाहेर फेकले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला त्याच्या गुन्ह्याबद्दल दंड ठोठावला गेला आणि अनडाऊटली निसंशयपणे ते चुकीचे होते. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. हा कृपया किंवा प्लीज म्हणण्याचा प्रश्न होता. द कंप्लेनंट एंटरिंग द लिफ्ट सेट टॉप. लिफ्टमध्ये प्रवेश करणारा फिर्यादी म्हणाला होता वर. द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज. लिफ्टमॅनने कृपया टॉप म्हणजे वरच्या मजल्यावर चला असं म्हणण्याची मागणी केली. अँड दिस कन्सेशन बिंग रिफ्युज्ड. आणि त्याची ही सवलत नाकारली जाते. ही नॉट ओनली डिक्लाइन टू कम्प्लाय विथ द इन्स्ट्रक्शन बट हर्ल्ड द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट. लिफ्टमनने केवळ त्याच्या सूचनांचे पालन करण्यास नकार दिला, परंतु प्रवाशाला लिफ्टच्या बाहेर फेकले. हर्ल्ड म्हणजे बाहेर फेकणे. दिस ऑफकोर्स वॉज कॅरिंग अ कमेंट ऑन अ मॅनर टू फार. हे नक्कीच समाजात कसे वागावे याची दूरवर घेऊन जाणारी टिप्पणी आहे, विचार करण्यास भाग पाडणारी आहे. डिसकर्टसी म्हणजे असभ्यता, अनादर, उद्धटपणा इज नॉट अ लीगल ऑफेन्स. हा कायदेशीर गुन्हा नाही आहे. अँड इट डज नॉट एक्सक्यूज असॉल्ट अँड बॅटरी. आणि समोरच्यावर हल्ला आणि मारपीट करण्यासाठी ते निमित्त ठरत नाही. If a burglar breaks into my house and I knock him down, the law will acquit me, and if I am physically assaulted, it will permit me to retaliate with a reasonable violence. जर एखादा चोर माझ्या घरात घुसत असेल आणि मी त्याला मारून जमिनीवर पाडले, कायदा मला निर्दोष ठरवेल. आणि जर माझ्यावर शारीरिक हल्ला झाला असेल तर कायदा त्या हिंसाचाराचा वाजवी बदला घेण्यासाठी मला परवानगी देईल. It does this because the burglar and my assailant have broken quite definitive command of the law. ते अशासाठी कारण चोर आणि माझ्यावर हल्ला करणाऱ्याने कायद्याच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. But no legal system could attempt to legislate against bad manners or could sanction the use of violence against something which does not itself recognize as a legally punishable offense. परंतु कोणतीही कायदे प्रणाली चुकीच्या वागण्याविरुद्ध कायदा बनवण्याचा प्रयत्न करू शकत नाही किंवा कोणत्याही गोष्टी विरुद्ध हिंसा करण्याची परवानगी देऊ शकत नाही जी कायदेशीररित्या दंडनीय अपराध ठरत नाही. अँड अवर सिम्पथी विथ द लिफ्टमॅन, वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल. आणि लिफ्टमॅनसाठी आपल्या सर्वांना सहानुभूती आहे, पण कायदा उचित आहे हे आपण मान्यच केले पाहिजे. It would never do if we were at a liberty to box people's ears because we did not like their behavior or the tone of their voices or the scowl on their faces. आपल्याला जर एखाद्याचे वर्तन, त्याचा आवाज, त्याचा स्वर, त्याचा उदास चेहरा जर आवडला नाही तर आपण आपल्या मनाप्रमाणे त्याच्या कानावर मुठी मारण्याची मोकळीक दिली असती तर आपली मूठ कधीच रिकामी राहिली नसती. Our fists would never be idle and the gutters of the city would run with blood all the day. आणि शहरातील गटारे दिवसभर रक्ताने वाहिले असते असे कधीच होऊ शकणार नाही.
I may be as uncivil as I may please and the law will protect me against violent retaliation. मी जेवढा पाहिजे तेवढा असभ्य वागू शकतो आणि कायदा मला हिंसेच्या केलेल्या प्रतिकाराबद्दल माझे रक्षण करेन. I may be haughty or boorish and there is no penalty to pay except the penalty of being written down an ill-mannered fellow. मी गर्विष्ठ किंवा असंस्कृत असू शकतो, तेथे कुठलाही दंड अदा करावा लागत नाही, फक्त मी एक अशोभनीय सहकारी असा माझा अपराध तिथे लिहिला जाईल. The law does not compel me to say please or to attune my voice to other people's sensibilities any more than it say that I shall not wax my mustache or dye my hair or wear ringlets down my back. कायदा मला कृपया किंवा समोरच्या व्यक्तीच्या संवेदना समजून घेऊन बोलण्यास बाध्य करू शकत नाही. कायदा असे म्हणू शकत नाही की मी मिशा काढू शकत नाही, केसांना रंग देऊ शकत नाही किंवा पाठीच्या मागे मी रिंगलेट किंवा लटा घालू शकत नाही. It does not recognize the laceration of our feelings as the case for compensation. भावनांना छेद देणे किंवा दुखावणे हे नुकसान भरपाईचे प्रकरण होऊच शकत नाही. There is no allowance for moral and intellectual damage in these matters. या प्रकरणांमध्ये नैतिक आणि बौद्धिक नुकसानांना अनुमती नाही. Let's start the question. Read the following statement and pick out the statement which express the intention of the writer. There is an importance of a good manner and civility. या समाजाला चांगल्या वागणुकीचे आणि सभ्यतेचे महत्व आहे. This sentence is agree with intention of the writer. The wound on one's self-respect is more painful than physical wound. एखाद्याच्या स्वाभिमानावर होणारी जखम त्याच्या शारीरिक जखमांपेक्षाही अधिक वेदनादायक असते. This also agrees with the writer's intention. So these two are the answer of this question. तिसरं आपण बघूया, one needs to be courteous with a liftman. तर लिफ्टमॅन बरोबर नाही तर समाजात प्रत्येकाशी कर्टसीने वागायचं, त्यामुळे ह्या ऑप्शनचं उत्तर इथे येत नाहीये. स्ट्रिक्ट लॉज कॅन सिव्हिलाइज द पीपल, हे पण अतिशय चुकीचं आहे. अतिशय कडक कायदे उपलब्ध आहेत तरीही लोक गुन्हे करतात, त्याच्यामुळे हे पण आन्सर नाही आहे. तर पहिले दोनच आन्सर यासाठी आहे. Then second question, pick out some example of behavior from the extract that are not punishable under the law. की या पॅसेज मध्ये असे काही बिहेवियर आहे की जे पनिशेबल अंडर लॉ नाही आहे, ते कुठले आहे? तर सर्वात पहिले, द पॅसेंजर सेड ओनली टॉप अँड नॉट टॉप प्लीज अँड ही रिजेक्टेड द रिक्वेस्ट ऑफ द लिफ्टमॅन. तर हा सुद्धा एक बिहेवियर आहे जे की पनिशेबल अंडर द लॉ नाही आहे. टू बी हॉटी और बुरिश, हॉटी म्हणजे गर्विष्ठ आणि बडाईखोर, हाही काही कायदेशीर गुन्हा ठरत नाही. डिस्कर्टसी म्हणजे उद्धटपणा किंवा असभ्यता, हाही काही गुन्हा होत नाही. टू बी अनसिव्हिल, इल मॅनर्ड, बॅड मॅनर. इफ वी डोंट लाईक बिहेवियर ऑफ अदर पर्सन म्हणजे दुसऱ्याचं वर्तणूक, हाही काही पनिशेबल अंडर लॉ नाही आहे. टोन ऑफ द वॉइस, समोरच्याच्या आवाजाचा स्वर. स्काउल ऑफ देअर फेसेस, समोरच्याचा उदास चेहरा, हेही नॉट पनिशेबल अंडर द लॉज आहे. द थर्ड क्वेश्चन इज, द पॅसेंजर डॅमेज द लिफ्ट मॅन सेल्फ रिस्पेक्ट. सपोर्ट युअर आन्सर विथ सम फॅक्ट्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. आता विद्यार्थ्यांनो, यामध्ये स्टोरीमध्ये दिलेले सेंटेन्स आपण वापरलेले आहे. द पॅसेंजर हु इज एंटरिंग इन द लिफ्ट सेड टॉप in a rude word or in impolite manner. The passenger wants to go to the top floor. म्हणजे यात्रेकरू लिफ्टमध्ये आला आणि तो म्हणेच वरती चल, आणि हे काही लिफ्टमॅनला आवडलं नाही. द लिफ्टमॅन डिमांडेड दॅट द पॅसेंजर शुड से इन पोलाइट मॅनर टॉप प्लीज, कृपया वरती चला असं काहीतरी म्हणा. अँड दिस कन्सेशन और रिक्वेस्ट रिफ्यूज बाय द पॅसेंजर, पॅसेंजर त्याला प्लीज म्हणायला तयारच नव्हता. दिस इम्पोलाइट बिहेवियर ऑफ द पॅसेंजर बॅडली डॅमेज द सेल्फ एस्टीम ऑफ द लिफ्टमॅन अँड हर्ट हिम इमोशनली. अँड इन रिप्लाय, आणि म्हणून लिफ्टमॅनने काय केलं, ही हर्ल द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट, लिफ्टच्या बाहेर त्याला फेकून दिलं. विच शुड बी अवॉइडेड बाय लिफ्टमॅन, आणि लिफ्टमॅनने असं करायला नको होतं. देन क्वेश्चन नंबर 4, व्हॉट इफ डिसकर्टसी इज अ लीगल ऑफेन्स, राईट युअर रिस्पॉन्स इन अबाउट 30 वर्ड्स. आता डिसकर्टसी जर हा लीगल ऑफेन्स किंवा क्राईम किंवा गुन्हा जर झाला तर काय होईल समाजामध्ये? तर आता पहिल्यांदा डिसकर्टसी म्हणजे काय ते समजून घेऊया. डिसकर्टसी इज अ इम्पोलाइट, रूड, इल मॅनर्ड बिहेवियर विथ अदर पर्सन. व्हॉट इज अ लीगल ऑफेन्स? लीगल ऑफेन्स मीन्स it should be a crime, there is a breach of the law and it is punishable under the Indian Penal Code Act.
If discourtesy become legal offense, then our judiciary system may get collapsed. There may be a lakhs or crores of the cases on each day. Human beings can't able to share his feelings with each other, and this may damage to the society at a large and upset the emotional well-being of relationships of the human with each other, and this will create the mental pressure on the human beings, and he can't live a free and independent life. Question number 5. Do as directed. If I am physically assaulted, it will permit me to retaliate. Choose the correct alternative to use unless. आता आपल्याला unless हा शब्द वापरून कुठलं आन्सर बरोबर आहे, तर ऑप्शन नंबर 3, अनलेस आय एम फिजिकली असॉल्टेड इट विल नॉट परमिट मी टू रिटॅलिएट. म्हणजे अनलेस आणि नॉट हा बरोबर वापरला पाहिजे. जोपर्यंत माझ्यावर शारीरिक हल्ला केला जात नाही तोपर्यंत मला सूड उगवण्याची परवानगी मिळत नाही. रिटॅलिएट म्हणजे सूड घेणे, बदला घेणे. देन A5 मधलं दुसरं, द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट व्हायलंट रिटॅलिएशन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू यूज अ मॉडल ऑक्झिलरी शोविंग ऑब्लिगेशन. आणि आता ऑब्लिगेशन आले म्हणजे मस्ट हा वर्ड वापरला पाहिजे. तर ऑप्शन नंबर 4, द लॉ मस्ट प्रोटेक्ट मी अगेन्स्ट व्हायलंट रिटॅलिएशन. हिंसक सुडाविरुद्ध कायद्याने माझे रक्षण केले पाहिजे. विद्यार्थ्यांनो, क्वेश्चन नंबर 6, फाइंड आउट द वर्ड फ्रॉम द पॅसेज विच मीन्स द फॉलोविंग. लॅक ऑफ कर्टसी म्हणजे डिसकर्टसी, अनादर करणे. फाईट विथ द फिस्ट म्हणजे टू बॉक्स, कानशिलावर मारलेली चापट, याला आपण बॉक्स म्हणतो. अनकल्चर्ड म्हणजे इल मॅनर्ड, असभ्य, असंस्कृत, इथे अनसिव्हिल पण येऊ शकतं. अँड अटॅकर म्हणजे असैलंट म्हणजे हल्लेखोर, मारेकरी. थँक्यू व्हेरी मच.